मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत नगरसेवक भिडले. सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांवरती धावून गेले. घरपट्टी वाटप न केल्यामुळे झाला होता वाद. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी घेण्यात आली होती महासभा. बदलापूर श्रीबीज तस्करी प्रकरण. नाशिकमधून अटक केलेल्या अमोल पाटीलला अंबरनाथ न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. मालेगावच्या डोंगराळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. उद्या आणखीन 3 साक्षीदारांची तपासणी होणार. संबंधित खटल्याचं 90% काम उद्या संपणार. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला विश्वास. दापोलीतल्या हर्णे बंदराला सागरी रोरो सेवेचा थांबा मिळावा. राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी. मंत्री नितेश राणेंना दिलं निवेदन. एसटीच्या शिवनेरीची झेप आता मुंबई पुण्याच्या पलीकडे. सरकार करणार 200 अत्याधुनिक व्हॉल्वो बसची खरेदी. 200 बसमध्ये 30 स्लीपर इलेक्ट्रिक शिवनेरी बसचा समावेश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. मुंबईतल्या तापमानामध्ये मोठी वाढ. आज कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअसवर. उद्या सुद्धा मुंबईतील तापमान सरासरी 37 अंश सेल्सिअसवरती राहण्याची शक्यता. वसईत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न. दुचाकीस्वाराकडनं वाहतूक पोलिसाला भर रस्त्यामध्ये मारहाण. डोक्यामध्ये दगडही भिरकावला. हल्ल्यामध्ये वाहतूक पोलीस गंभीर जखमी. 4 तरुण एकाच दुचाकीवरनं येत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अडवलं होतं. मुंबई विमानतळावरती 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान कस्टम विभागाची मोठी कारवाई. बँकॉककडून आलेल्या 9 प्रवाशांना अटक. कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. पुण्यात 2822 आवाज करणाऱ्या बुलेट्सवरती कारवाई. पुणे वाहतूक शाखेकडनं 870 सायलेन्सरवरती बुलडोझर. तब्बल 23 लाख रुपयांचा दंड वसूल. नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन परिसरात रस्त्यावरती स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक. बेदरकारपणे मोटरसायकल चालवत असल्याचं पोलिसांनी पाहिलं आणि कारवाई केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.